हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असाल. आणि आज आपण आलो आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि आपण इथे का आलो ते तुम्हाला माहीत नसेल तर आज आपला काला घोडा फेस्टिवलचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे जाणार आहे. तर मग आपण भेटूया काळा घोडा फेस्टिवलच्या इथे. नमस्कार. आणि आताच आपला आलेला आहे तो म्हणजे आपला श्रेयस तळपडे, म्हणजे त्याची भेट झालेली आहे भावाची. आपण अक्षयला पण बोलवणार होतो पण काही वैयक्तिक कारणामुळे त्याला नाही बोलवता आलं. अक्षय आय लव्ह यू. वैष्णवा घरी सर्व सदा कसे लवकर. फायनली पोचलो होते म्हणजे काळा घोडा चौकात. संडे असल्यामुळे खूप गर्दी दिसत होती. कसे सगळे आणि आपण पाहत आहे म्हणजे काळा घोडा फेस्टिवल हा शेवटचा दिवस आहे आणि सुंदर असे कलाकृती आहेत. आणि मला वाटतं 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे संडे आहे त्यामध्ये, त्यामुळे आणखी गर्दी आहे. खूप जणांना इकडचं समजणार नाही पण ज्याला समजतं. आपण लोकल माणसं आपल्या याबद्दल माहिती नाही. आपण फक्त मजा म्हणून बघावी, त्याचं मस्करी उडवू नये ही माझी विनंती. कारण यासाठी लोकांनी मेहनत घेतली आहे, लोकांनी त्याची मस्करी नाही उडवावी माझी विनंती आहे. कारण आपण या क्षेत्रातले नसतो तर आपल्याला याबद्दल काही कळणार नाही, तर इथे दिलेली माहिती वाचावी. तर मित्रांनो, हा जो आहे तो म्हणजे काळा घोडा. काळा घोडा हा एक दक्षिण मुंबईतील एक चौक आहे. या चौकात इंग्लंडचा राजकुमार एडवर्ड याचा काळ्या घोड्यावर सवार असलेला एक पुतळा होता, म्हणून या चौकाला हे नाव मिळाले. काळा घोडा कला महोत्सव हा मुंबईमध्ये होणारा वार्षिक महोत्सव आहे. यावर्षी काळा घोडा महोत्सवला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सगळीकडे घोड्याच्या थीम तयार करण्यात आल्या होत्या. या फेस्टिवलची सुरुवात 1999 मध्ये करण्यात आली होती. काळा घोडा कला महोत्सव हा देशातील जास्त काळ चालणारा महोत्सव आहे. श्रेयस हा कोणता घोडा आहे? सुतळी.